नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात स्थानिक घडामोडी. बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज मंगळवार दिनांक 18 रोजी शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जोरदार तयारी केली होती. मंगळवारी सकाळी प्रारंभी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हेंडलगाग येथील गणपती मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेऊन नंतर सोळेबावे येथील महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. भव्य शक्ती प्रदर्शनाने ढोल ताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ग्रामीण मतदार क्षेत्रातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. खानापूर तालुका काँग्रेसचे उमेदवार अंजली निंबाळकर यांनी मंगळवार दिनांक 18 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी 9:30 वाजता श्री चौराशी देवी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत शहरातील विविध मार्गावरून मिरवणुकीने तहसीलदार कार्यालयात अर्ज भरण्यासाठी पोहोचल्या. खानापूर तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास असून मी 5 वर्षात राजकारण कमी आणि समाजकारण आणि विकासावर भर दिला आहे, असे त्यांनी यावेळेला सांगितले. अर्ज दाखल करतेवेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आम आदमी पार्टीचे उमेदवार राजकुमार टोपणवर यांनी मंगळवारी मोठ्या संख्येने जमलेला समर्थक आणि आप कार्यकर्त्यासह भव्य शक्ती प्रदर्शन करीत मिरवणुकीने महापालिकेत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बेळगावच्या जनतेने आम आदमी पक्षाला आशीर्वाद दिल्यास विकास करून दाखवू, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासह युवक आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी शक्ती प्रदर्शन करून काँग्रेसच्या वतीने हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आथणी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी राजशेखर विजापूर यांच्याकडे दाखल केला. यावेळी बोलताना त्यांनी सर्वाधिक मताच्या अंतराने माझा विजय होणार आहे. मी वैयक्तिक कोणत्याही राजकीय नेत्यावर टीका करणार नाही. मतदार हाच माझा आत्मा आहे. खंबीरपणे मतदार माझ्या पाठीशी उभे राहतील, असे सांगितले. अर्ज दाखल करतेवेळी त्यावेळी 25,000 कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शहरातील प्रमुख मार्गावरून शक्ती प्रदर्शन करून सिद्धेश्वर मंदिराजवळ ही रॅली समाप्त करण्यात आली. कारवारचे माजी आमदार आणि माजी मंत्री आनंद अस्नोडीकर यांनी आपल्या मातोश्री शुभलता अस्नोडीकर यांच्या प्रकृतीचे कारण देत पत्राद्वारे कार्यकर्त्याकडे क्षमायाचना करीत निवडणुकीतील आपण माघार घेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांनंतर अस्नोडीकर कुटुंबातील उमेदवार यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत ते कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार की तटस्थ राहणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणूक आणि शाळेला पडलेली सुट्टी यामुळे औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण कामगारांचा तुटवडा त्यातच वाढत्या गैरहजेरीमुळे उत्पादन क्षमतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे उद्योजक कारखानदार हवालदिल झालेले आहेत. गेल्या 2 वर्षापूर्वी कोरोना संसर्ग झाल्याने उद्योगधंदा ठप्प झाला होता. त्यामुळे अंशतः पगारवाढ करण्यात आली होती. कुशल कामगारांच्या मर्यादित संख्येमुळे व सातत्याने गैरहजेरीमुळे उत्पादन निर्मितीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असताना दिसत आहे. त्यामुळे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची गरज ठळकपणे दिसून येत आहे. याकरिता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. बेकिनकेरे गोजगा या 3 किलोमीटर संपर्क रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. दरम्यान रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. लोकप्रतिनिधी आणि संबंधित खात्याने दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास रस्ता वाहतुकीस बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अन्यथा रस्ता रोको करू, असा इशारा स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी दिला आहे. शहरातील पतदीपांच्या तक्रारी आता नेहमीच्या बनल्या आहेत. बहुतांश भागातील पतदीप दिवसा सुरू आणि रात्री बंद असतात. भाग्यनगरसह वडगाव विविध परिसरातील पतदीपांचे वेळापत्रक बदलले आहे. काही भागात अंधार आणि काही भागात दिवसरात्र पतदीप सुरू ठेवण्यात येत आहेत. बाजारगल्ली वडगाव परिसरातील पतदीप व हायमास्ट गेल्या काही दिवसापासून बंद असून परिसरातील विविध कॉलन्यांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती, पण याची दखल घेण्यात आली नाही. दिवसा सुरू राहणारे पतदीप वेळेवर सुरू करून वेळेवर बंद करण्याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होताना दिसत आहे. उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने पारा 38 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे मानवाबरोबर पाळीव प्राणीही वाढत्या उष्माने हैराण झाले आहेत. विशेषतः दुभत्या जनावरांच्या दुधावर परिणाम झाला आहे. त्यांना विविध आजार बळावू लागले आहेत. अशा परिस्थितीत जनावरांसाठी ग्रीन नेट आधार ठरणार आहे. पशुपालकांनी जनावरांच्या गोठ्याभोवती ग्रीन नेटचा वापर करावा, असे आवाहन पशुसंगोपन खात्याने केले आहे. गोठ्यात किंवा जनावरांच्या शरीरावर ग्रीन नेटचा वापर करावा. लंपीने पशुपालकांना हैराण केले आहे. दरम्यान डास, गोचीड आणि माशापासून या रोगाचा फैलाव होतो. त्यामुळे रोगाला आळा घालण्यासाठी ग्रीन नेट उपयुक्त ठरणार आहे. मागील काही दिवसापासून बांधकाम साहित्य दरात हळूहळू वाढ होऊ लागली आहे.
त्यामुळे बांधकाम क्षेत्रावर याचा परिणाम होऊ लागला आहे। विशेषतः घरकुलाची स्वप्न पूर्ण करणाऱ्या कुटुंबियांना याचा फटका बसत असून लोखंड, सिमेंट, विटा दरात भरमसाठ वाढ झाली आहे। इंधन, गॅस आणि दैनंदिन साहित्याच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा चटका सहन करावा लागत आहे। घरकुलाचे स्वप्न बघणाऱ्या कुटुंबियांना देखील महागाईचा चटका बसत आहे। बांधकाम साहित्य दरात वाढ झाली आहे। लोखंड, सिमेंट, खडी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर वाढले आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांना नवीन घर बांधणे आता अवघड जाणार आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।